नमस्कार. आज आपण एका साइट व्हिजिटवरती आलेलो आहोत, जी कोल्हापूरला आपण व्हिजिटला आलेलो आहे. या घराला कंस्ट्रक्शन करून 5 वर्ष झालेली आहेत आणि पूर्णपणे कंस्ट्रक्शन थांबलेलं आहे. आता याचं मुख्यतः वास्तुशास्त्रानुसार आपण नक्की रिझन काय आहे, हे बघणार आहोत. या ठिकाणी पाहत असताना ज्या ठिकाणी मी उभा आहे, ती आहे पश्चिम बाजू आणि माझ्या समोर जी आहे ती पूर्व आहे. आता या घराचा मुख्य दरवाजा जो आहे, तो येतोय WNW म्हणजे पश्चिम वायव्येमध्ये येतोय आणि या घराचं पद जे दरवाजाचं आहे हेही चुकीचं आहे पुढे. त्याचबरोबर आज हे घर बघायला गेलं तर 60% घर पूर्णपणे तयार आहे. 60% घर हे पूर्णपणे तयार आहे. परंतु या घराला कोणतीही गती मिळत नाहीये, या घराला कोणतीही चालना मिळत नाहीये, या घराला कोणताही मार्ग मिळत नाहीये, या घराला कोणतेही म्हणजे की आता अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की या घरातील मेन ओनर त्याचबरोबर डेव्हलप करणारा बिल्डर आणि त्याचबरोबर मूळ मालक यांच्यामध्ये वादविवाद आणि कोर्ट केसेस चाललेले आहेत. याचं मुख्य कारण काय मी हे आपल्या व्हिडिओच्या लास्टला सांगणार आहे. तोपर्यंत प्रामुख्याने या ठिकाणी काय काय गोष्टी घडल्या किंवा कशा कशा झाल्या. या ठिकाणी खूप मोठ्या मोठ्या लोकांनी येऊन विधी केल्या, मोठ्या मोठ्या लोकांनी येऊन मंत्र जाप केले, मोठ्या मोठ्या लोकांनी येऊन हवन केले, वास्तुपूजा केली, अनेक काही काही करून ऑलरेडी व्यक्ती त्रासलेले आहे आणि त्या त्रासामध्ये अजून त्यांना त्रास करावा लागला. परंतु याचं मुख्यतः कारण त्यांनी काय पाहिलं की या घराचा ईशान्य दिशेचा हा दरवाजा आहे, या घराला इकडे किचन आग्नेयला आलेला आहे. दादानं किचन आग्नेयला आलं किंवा ईशान्येला दरवाजा आला म्हणजे होत नाहीये. आम्हाला घराचं प्रथमतः ज्या घराच्या मी नेहमी सांगतो की ब्रह्मस्थानामध्ये दोष येणार आणि ज्या घराच्या नैऋत्य दिशेमध्ये दोष येणार. आता तुम्ही पाहताय या घराचं हे सेंटर ब्रह्मस्थान आहे. या ब्रह्मस्थानामध्ये शौचालय आहे आणि ब्रह्मस्थानाला लागून सीडी आहे. त्याचबरोबर ब्रह्मस्थानाला पुन्हा या ठिकाणी अटॅच टॉयलेट बाथरूम आहे, ज्याला आपण कॉमन टॉयलेट बाथरूम म्हणतो. यामुळे सगळ्यात मुख्यतः जो प्रॉब्लेम तयार झालेला आहे तो या ब्रह्मस्थानामध्ये निर्माण झाल्यामुळे तिन्ही लोकांना या ठिकाणी या दोषामुळे बिल्डरचं नाव खराब झालं. त्याचबरोबर केसेस चालू झाल्या आणि ज्यांनी घरासाठी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, आपली मेहनतीचा पैसा दिलेला आहे, त्यांनाही या ठिकाणी परेशानी झालेली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी साऊथ वेस्ट मध्ये म्हणजे नैऋत्य दिशेमध्ये आपल्याला या ठिकाणी WC ची जी टाकी आहे ही या ठिकाणी ठेवलेली आहे. अशा प्रकारे वास्तुदोष पाहत असताना किंवा रत्न किंवा काय रेमेडी किंवा काय पहिल्यांदा मुख्यतः एखादा प्रश्न चेक करत असताना व्यक्तीचा प्रश्न काय आहे हे प्रामुख्याने पाहणं गरजेचं आहे. तर आम्हाला या ठिकाणी मुख्यतः कळालं. आता भूमीची ऊर्जा तर त्या पद्धतीने आपण नापलेली आहे, परंतु मुख्यतः ब्रह्मस्थानामध्ये आलेलं कॉमन शौचालय, ब्रह्मस्थानात आलेलं दुसरं एक शौचालय आणि त्याचबरोबर त्याला लागून असलेली सीडी या घराचं मुख्य कारण आहे. त्यामुळे या घरावरती केसेस आणि घरातील त्रस्त आहेत. 5 वर्ष कंस्ट्रक्शन आहे या स्थितीला बंद पडलेलं आहे. धन्यवाद.